यानंतर तमाम ओबीसी बहुजन समाजाचा आवाज माननीय नामदार भुजबळ साहेब. सगळ्यांनी खाली बसून घ्या शांततेत. मी लवकर संपवणार आहे, जरा 10-15 मिनिटं आपण शांततेने ऐका. सर्वप्रथम मी छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर यांना वंदन करतो. या आपल्या ओबीसी एल्गार सभेसाठी या सभामंचावर आले असलेले आणि आतापर्यंत ज्यांची आपण तडफदार भाषणं ऐकली असे धनंजयराव मुंडे, प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार मनोज कायंदे, पंकज समीर, लक्ष्मणराव गायकवाड, शबीर अन्सारी, प्राध्यापक लक्ष्मण हाके, माजी आमदार संजय दौंड, तोताराम कायंदे, राजारामजी पाटील, मनोहर धोंडे, सत्संग मुंडे, बापू भुजबळ, नवनाथ वाघमारे, ईश्वर बालबुते, पी.टी. चव्हाण, राजेंद्र महाडोळे, संभाजी झुंजार, सुदर्शन घेरडे, माझ्या इतर सर्व नेते, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो. खरं म्हणजे राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, प्रचंड महापूर आले. असं असताना सुद्धा तुम्ही सगळे इथे आलात ओबीसीची वज्रमूठ दाखवण्यासाठी. त्यासाठी आपल्याला लाख लाख धन्यवाद. मित्रांनो, दिवाळी तर आली. दिवाळीतला सगळ्यांना शुभेच्छा. पण कशा देऊ मी शुभेच्छा? 15 आमच्या ओबीसीचे आमचे लोक त्यांनी आत्महत्या केली का? तर आमच्या ओबीसीचं आरक्षण संपलं म्हणून. कशी दिवाळी साजरी करायची? माझी आपणाला विनंती आहे, आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मगाशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी, मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना. अरे हे अंतर ह्या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं. मराठा समाजाला वारंवार आम्ही वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला. मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले. गुजरातमध्ये निघाले पाटीदार पटेल, पुढे राजस्थानात गुर्जर, हरियाणामध्ये जाट मोर्चे निघाले की आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे. आणि मग मोदी साहेबांनी EWS आणलं आणि सांगितलं की काही घटक जे आहेत ते शिक्षणात कदाचित मागे आहेत, आर्थिक दृष्टीने मागे आहेत, पण सामाजिक दृष्टीने मागे नाहीत, म्हणून त्यांना रिझर्वेशनमध्ये जागा देता येत नाही. आणि म्हणून हा 10% EWS आणला. मगाशी ज्यांनी सांगितलं आमच्या सगळ्या एका EWS मध्ये 10 मध्ये 8 मराठा समाजाचे लोक निवडून आले होते. बघा, 100% मधले 10%तले 8% एकच समाज. तरी सुद्धा म्हणाले आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. आम्ही म्हटलं मग द्या. आता 10% आरक्षण दिलं मराठा समाजाला. आता म्हणतात मला ओबीसीच पाहिजे. आणि कोण म्हणतंय? ज्याचा काही अभ्यास नाही, ज्याला आरक्षण कशा. अरे आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे. आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आणि माझ्या सगळ्या तमाम बांधवांना महाराष्ट्रातील
मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, हिशोब करा. 54% ओबीसी, 374 जाती, 54%. 13% दलित बांधव, 7% आदिवासी, 74% झाले. 3% ब्राह्मण, 77% झाले. त्याच्यानंतर मुस्लिम, आणि मग जे शिल्लक राहतात ते किती ते मोजा, ते मराठा समाज. पण काय 60% आम्ही, 50% आम्ही, 5 कोटी मुंबईत आणणार. अरे 5 कोटी आणले की 10-15 हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमाईनं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली. जर पोलिसांना सांगितलं असतं ना, यांना जरा बरोबर कामाला लावा, तर 1 रात्र थांबायला पाहिजे होतं. 1 रात्र. सगळा रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता. आणि हे कोण होते हो? मराठा समाजाचे लोक नाहीत, मराठा समाजाला विरोध नाहीत. हे फक्त त्याचे दारूवाले, वाळू चोर यांनी आणलेले लोक, या दरिंदे पाटलाने आणलेले त्याचे ते लोक. काय हैदोस घातला. आणि मग आपल्याला कल्पना आहे की घाईघाईने ते देण्यात आलं. अनेकांनी जे आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतलं. मुंडे साहेब तर आम्हाला भावाप्रमाणे होते. जनगणनेची मागणी समीर भुजबळ आणि मुंडे साहेब या दोघांनी अख्ख्या पार्लमेंटमध्ये दणाणून सोडली होती. पण काँग्रेस पक्षाच्या प्रणब मुखर्जीने येऊन सांगितलं, 100 खासदार उभे राहिले. प्रणब मुखर्जीने सांगितलं आम्ही देतो. सगळे शांत बसले. समता परिषद सुप्रीम कोर्टात गेली होती. आम्ही केस मागे घेतली, पण आमचा घात झाला. कारण जनगणना जी दशवार्षिक होते, जनगणना आयुक्त, कमिशनर, सेन्सस कमिशनर, ती खरी असते. खोटं सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे. पण प्रणब मुखर्जीने ते केलं नाही. त्यांनी काय केलं? प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा. गावचं असेल तर ग्राम विकास खात्यानं करा, शहराचं असेल तर शहर नगर विकासने करा. आणि तिथे आमची फसगत झाली. तिथे गोपीनाथराव पण फसले आणि आम्ही सगळे फसलो. पण आता परत एकदा मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जातगणना करणार. मोदी साहेब, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दशवार्षिक जनगणनेबरोबरच जातगणना झालीच पाहिजे. अरे गोपीनाथरावांनी सुद्धा सांगितलं, अरे आमच्या तुम्ही बकरे, मेंढ्या, शेळ्या त्याची सुद्धा जनगणना करता, आमची सुद्धा जातगणना करा. ते आता करा. आणि हे आम्ही जे सांगायला इथे काही आलो तर एक काळतोंडे नावाचा कोणतरी, तो काळतोंडे म्हणतो छगन भुजबळ कसा येतो इकडंच ते बघतो. अरे काय तू बघतो, काय बघणार आहेस तू रे? अरे असे खूप झेलून झाले. आणि त्या सगळ्यांना सांगतो, उडवाच मान माझी, माझा नकार नाही. उडवाच मान माझी, माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही. धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा विचार कदापि नाही. तू काय रे काळ तोंड्या मला थांबवतो? झालं. ह्या 2 सप्टेंबरला एक GR निघाला.
जी.आर. निघाला, आम्ही कोर्टात गेलो. सोनार समाज, नाभिक समाज, कुणबी सेना, माळी महासंघ, समता परिषद, मोठे आमचे वकील उभे आहेत. माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत. एक तर न्यायदेवतेकडे, आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा. काय तुम्ही सांगता? मला सांगता तुम्ही येऊ नका. आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हक्याने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. बरं गेला तर गेला. ते जे काही तुमचं हे आहे ना, जी.आर. काढला, हा माझ्याकडे बघायचं तर बघून घ्या. हा हे प्रमाणपत्र आहे जातीचं. तीन तारखेला 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. त्याच दिवशी 3 तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं. अरे 8-8, 10-10 महिने लागतात. एवढे फास्ट कसे झाले तुमचे हे अधिकारी? हे सगळे जे आहेत, अनेक सर्टिफिकेट त्याचे चेक झाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मिळायला पाहिजे तर दाखवायला तयार आहे मी. हे पहा माझ्या हातात. मी सीएम साहेबांना सांगितलं, मी तुमच्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेंना सांगितलं, म्हटलं एवढे फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10-10 महिने लागतात, याला 10 तासात. हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे. हा डीएनए कधी सर्कल काही सांगता येणार नाही. बरं, या सीएम या विखेंनी बाबा दिला, त्याच्या हातामध्ये एक प्रमाणपत्र म्हणजे जी.आर. दिला. आणि आपण सगळ्याच्या पोलिसांची भरती असेल, शिक्षकांची भरती असेल, कुठे भरती असेल, आपण काय असतो, पात्र व्यक्तींना नेमण्यात यावे. त्याच्यात म्हटलं होतं पात्र मराठा समाजाच्या व्यक्तींना नेमण्यात यावं. याने काय सांगितलं, या दरिंदे पाटलाने? त्या विखेला म्हटलं तुम्ही इथे बसा, हा पात्र शब्द काढून या. 1 तासामध्ये पात्र शब्द काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं करा. कुठला कायदा? हायकोर्टाचे सगळे माझ्याकडे इथं सगळे निर्णय आहेत हायकोर्टाचे सहित. मराठा कुणबी या 2 वेगळ्या जाती आहेत. हायकोर्टाचा निर्णय. दुसऱ्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मराठा आणि कुणबी एकच जात आहे असे मानणे हा सामाजिक मूर्खपणा आहे, हायकोर्ट म्हणता. अरे कसं काय तुम्ही देता? आणि इथे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही, त्यांना आरक्षण देता येणार नाही, हे त्यांनी सुद्धा सांगितलं. मग कसं काय तुम्ही देता? आणि त्यावेळेला सीएम कुठे होते? सीएम नागपूरला. इथे यांनी निर्णय घेऊन टाकला, पात्र पण शब्द काढून टाकला. सीएमना मला सांगायचं आहे, सावधान,
ही जी मंडळी आहेत ना, ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा. या सगळ्या बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय, आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर 125 135 आमदार मिळाले. त्या ओबीसीवर जर अन्याय कराल तर ओबीसी आज दूध खुळे राहिलेले नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे लवकरात लवकर याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागेल. काही लोकांनी तर एक पत्र पाठवलेत लोकांना, मी कुणबी आहे, ज्यांना कोणाला सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांना मी देऊन टाकतो की हा कुणबी आहे म्हणून. बघा फिरतंय सगळीकडे. अरे कुठलाही नागपूरचा एखादा कुणबी किंवा कुठला, आणि तो आपल्या कोल्हापूरला सांगणार की हा माणूस कुणबी आहे. काय आहे? अरे कायदा आहे की नाही? मी आता नागपूरचा निघाला म्हणून सांगितलं, नागपूरचं मला आठवलं. नागपूरला मोर्चा काढला, वडेट्टीवार साहेबांनी काढला, आमचा विरोध नाही. इथेच अंबडला पहिल्यांदा वडेट्टीवार साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की पक्ष वगैरे बाजूला, हा पिवळा झेंडा हा एकत्र घेऊन आपण जाणार आहोत, लढणार आहोत. परत आमची दुसरी रॅली झाली हिंगोलीला, त्यांना बोलवलं, काय माहिती प्रेशर आले, येतो म्हणून सांगितलं, आलेच नाही. नगरला बोलवलं, अरे या, आलेच नाही. पंढरपूरला रॅली, अरे या, आलंच नाही. अनेक रॅली झाल्या, बीडला झाले, अरे या, नाही आले. कुठला प्रेशर तुमच्यावर होतं? तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्या बरोबर राहणार, मग का नाही राह? मला काही आमच्या ज्या संपादकांनी फोन केला, तुम्ही का नाही आलात नागपूरच्या रॅलीला, का नाही आलात सांगू? आहे का रे तो व्हिडिओ? जरा लावा तो व्हिडिओ असेल तर. आवाज द्या, आवाज. अरे आवाज आहे का नाही त्याला? मला ओबीसी. जय शिवराय भावन. तर काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कसे आवरे तो व्हिडिओ, या मराठा मंत्र्यांच्या कुणबी म्हणून लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचं लक्ष, मी पक्षासाठी काम करत नाही इथे, हे कुणी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही इथे ओबीसी साठी काम करतो. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधले गेलो नाही. पक्षाच्या वेळेला आम्ही पक्षाचं काम करू, पण ओबीसीचं आल्यानंतर फक्त ओबीसी साठीच लढणार. तुम्हाला राजकारण करू नका. तुम्ही फक्त तिथे देवेंद्र फडणवीसला काढा, देवेंद्र फडणवीसला काढा. अरे तुम्हीच तर म्हणाला होतात ना मराठा समाजाला आरक्षण द्या, आणि परत म्हणतात देवेंद्र फडणवीसला काढा. तुमचं राजकारण आहे. ज्यांनी हे दिलं, हे सगळं केलं, त्या विखेंचं नाव घ्या ना, ते नाही. त्याच्यातून तुमचं राजकारण डोकावत आहे. मेहरबानी करा. मला माहिती आहे तुमच्या सगळ्या पूर्ण मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मागासवर्गीय, तुमचे नेते सुद्धा ओबीसी बद्दल आता चांगलं बोलतात, आणि तुम्ही वारंवार जर बदलत असाल तर हे चालणार नाही. माझी आपणा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. मगाशी मी सांगितलं की सगळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पात्र शब्द सुद्धा काढले, काय काय काढलं. मागे सुद्धा मी सांगितलं, अहो खोडाखोड हे अशी, हे सगळं मी दिलं, ह्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं. हे बघा, हे कसे काय तुम्ही पत्रके देत आहेत?
मराठ्याला कू लावतात. कू मराठा, मराठा कू. अरे काय चाललंय? सगळं खाडाखोड करून हे सगळं थांबवा, नाही पेक्षा मोठी अडचण निर्माण होईल. लढाई तर आम्ही लढणार आहोत, कोर्टात पण लढणार, सगळीकडे लढणार, परंतु राजकीय लढाई सुद्धा आम्हाला कदाचित लढावी लागेल. आतापर्यंत आमच्या ज्या नेत्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं ना धरिंदे पाटलाने की ओबीसीना पाडा, तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो की जे जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील, ती कुणाही समाजाचे नेते असू दे, त्यांना धारा शिवकेले आडवे करा, त्यांना आडवे करा, एवढंच तुम्हाला मी सांगतो. निवडणुका आता येतात, निवडणुका येतात, लहान लहान निवडणुका येतात, एवढंच करा. धनगर उभा राहिला तर माळी नको, माळी उभा राहिला तर तिथे वंजाळे नको. एका विरुद्ध एक लढा, विजय तुमचा आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम सगळ्यांना एकत्रित घ्या, विजय तुमचा आहे. जर तुम्ही अशा रीतीने जर लोकांना मार्गदर्शन करत असाल तर आम्हाला सुद्धा ते करताय. एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरंगेला त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जात आहेत, तेव्हा तुम्ही का गप्प बसतात? मला त्यांना सांगायचं, आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही. आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय, तुमच्या लोकांना आवरा. तुम्ही आता केलात ना, आम्ही कोर्टात लढू. तुम्ही अशा उलटे सुलटे आदेश दिलेत ना, आम्ही रस्त्यावर लढू, आम्ही निवडणुकीत लढू. नाहीतरी आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलल्यात ना रे आम्ही. एक दिवस असा येईल की आमचा हा गोर गरीब ओबीसी भटका विमुक्त हा सुद्धा पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उठवायला लावल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही केलात, हे ओढवून आणलं हे संकट. मराठा समाजातील नेत्यांना मी जेव्हा सांगतो अरे बोलायच्यावर, सगळे एकदम मूग घेऊन बसलेले आहेत, त्याचा अभ्यास नाही, आरक्षण कशासाठी हे खातात हे माहित नाही, तो सांगतो आणि तुम्ही टाळ्या वाजवता, गप्पा बसता फक्त राजकीय फायद्यासाठी. तुमचा राजकीय फायदा जर त्याच्यात असेल तर राजकीय नुकसान कसं करायचं हे सुद्धा मला माहिती आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आतापर्यंत खूप आम्ही सहन केलं, पण जेव्हा आम्हाला कळलं चुप रहकर क्या मिलता है आखिर, चुप रहकर क्या मिलता है आखिर, दिल का दर्द ही बढ़ता है, उठानी पड़ती है आवाज जब पानी सर के ऊपर चढ़ जाता है. आम्ही आतापर्यंत गप्पा बसलो, जाऊ द्या जाऊ द्या, अरे किती गप्पा बसायचं. त्यांनी बोललं तर ते चालतंय. मी 374 जातींसाठी बोललो आणि आम्ही बोललो सगळे, तर आम्ही जातीवादी? अरे आम्ही सांगतो का की तुम्ही बाबा तुमचं वेगळं घ्या, आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. आणि हे काय सांगणार, अहो तुमच्या आरक्षणाला कुठे धक्का लागला? धक्का लागला? आज इथे लाखो लोक बसलेले आहेत, जेवढे आत आहेत ना तेवढे बाहेर आहेत. हे तुमचे ड्रोन फिरतायत, दाखवतायत. आता मला सांगा, या 1,00,000-2 लाखांमध्ये आणखीन 2 लाख जर इथं टाकले तर आमच्या मानगुटीवर बसतील का नाही? तुम्ही काय सांगणार? तुम्हाला बाहेर नाही काढलं, फक्त तुमच्या मानगुटीवर यांना आणून बसवलं. काय वेडे समजले का रे आम्हाला तुम्ही? अख्खं आयुष्य गेला हे लढण्यामध्ये, आम्हाला मूर्ख समजू नका. एक आवाज जर बंजारा समाजाने दिल्याबरोबर
आदिवासी समाज उठला. मला त्याबद्दल जास्त काय बोलायचं नाही, पण आम्ही मात्र गप्पा बसायचा आहे आणि मराठा समाजाला आमच्या बोकांडी बसून घ्यायचा आहे. कुठला न्याय आला? ईडब्ल्यूएस तुम्ही घेणार, मराठा आरक्षण तुम्ही घेणार, ओबीसी मध्ये तुम्ही घेणार. अरे महाराष्ट्र काही 7 बारावर दिला का रे लिहून तुमच्या? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हे सगळे जे आहेत ना माझ्या मागे बसलेले, यांचेच पूर्वज लढले. अरे बेरड समाजांचा आमचा बहिर्जी नाईक होता जीवा म्हणून वाचला शिवा जिजामाता म्हणाला. तो आमचा नाभिक समाज जेव्हा महालेचा शिवा काशीचा ब्राह्मण समाज सुद्धा लढला. बाजी प्रभू देशपांडे, रायबा महार लढला, मुस्लिम सरदार लढले. आणि आज तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, मगाशी सांगितलं आमच्या राजाराम पाटलांनी, हा आगरी कोळी समाज महाराजांनी पहिला आरमार निर्माण केलं या देशात आणि सागरी सरहद्द त्याचं रक्षण केलं. ते सगळे आज परांगंदा होणार आणि ते पण तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार आणि आमच्या लोकांना मारणार, डोकी फोडणार. पोलिसांना माझं सांगणं आहे, प्रत्येक वेळेला मला फोन करावा लागतो, अरे आमच्या लोकांचं डोकं फोडलं, काहीतरी करा, केस घ्या. आणि मग SP म्हणता बरं बरं बघतो मी. अरे बघता काय? जर असेच तुम्ही बघत राहिलात तर एक दिवशी ना हे असे सगळे जे आहेत, हे मधमाशाचं पोहळ जे आहे असंच उठल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मात्र तुम्हाला बघतो बघतो म्हणायची सुद्धा सोय उरणार नाही. एकाला सुद्धा धक्का लागता कामा नये. गावातील सामान्य माणसाचं जरा सुद्धा नुकसान होता कामा नये, जाळपोळ होता कामा नये. ताबडतोब पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी कारवाई करायला लागल्यानंतर काय होतं हे मला माहिती आहे, मी सांभाळलेलं ते डिपार्टमेंट. पण बघून सुद्धा जर न बघितल्यासारखं जर केलं तर मी तुम्हाला सांगतो, शेकडो हजारोच्या संख्येनं ना त्या पोलीस स्टेशनला, त्या SPच्या ऑफिसला जा, बसा तिथं, म्हणा मारा, मला काय मारायचं, पण हा बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं तो न्याय मिळाल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी तुम्हाला त्यांना एकच सांगतो, या सगळ्यांना कुछ देर की खामोशी है, या सगळ्यांना सांगतो. त्या दरिंदेला पण सांगतो आणि बाकीच्यांना पण सांगतो, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. तुम्हारा सिर्फ वक्त आया है, तुम्हारा सिर्फ वक्त आया है. हमारा दौर था और वो दौर फिर से आएगा, ध्यान में रखो. ये हमारा दौर था. स्वराज्यापासून आम्हीच लढलो आणि आता सुद्धा ह्या गोर गरिबांच्या मागासवर्गीयांच्या हक्कासाठी आज एक वज्रमूठ इथे वळली गेलेली आहे. आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला, त्या काय नाव तटकरे, मला काहीतरी काम द्या. मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाला. मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोर गरीब लाखो लोक आशेनं बघतायत. गोपीनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या, हे काम मोठं आहे रे. या खुर्च्या ज्या आहेत ना, मंत्रीपदाच्या आमदारकीच्या वळवावरचं पाणी आहे. पण गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता. फक्त या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी,
छातीची ढाल करून पुढे या. तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र आल्याशिवाय राहणार नाही. आज हा सगळा माधव एकत्र झाला आणि त्याच्या पुढेही माधव म्हणजे माळी, धनगर, वंजारी. आता परत त्याच्या पुढे आणखी माधव राव लावला. म्हणजे काय काय कोणी सांगितलं आपल्या धनंजय मुंडे तर यांना सुद्धा सगळ्यांना बरोबर घ्या. वेगवेगळ्या 374 जाती आहेत. आमचा भटका आहे. अरे काय भटका म्हणजे किती मर्याय वाले, देवी घेऊन जाणारे, या गावातून त्या गावातून पालं घेऊन जाणारे. काय करायचं. कोण कुंभार आहे, कोण सुतार आहे, कोण नाभिक आहे. आणि तुम्ही सांगणार यांच्यावर बहिष्कार टाका. मला सांगा, जर आता ह्या सगळ्यांनी जर ठरवलं की त्यांनी आमच्यावर बहिष्कार टाकला आणि यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकलं तर कुणाचं गाडं अडव सांगा बघू. कुणाचं गाडं अडव. अरे हीच माणसं आहेत कष्टकरी, हीच माणसं आहेत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काळ्या आईची सेवा करणार, तमाम जनतेची सेवा करणारी हीच माणसं आहे गोरगरिबांची. त्यांच्यावर तुम्ही बहिष्कार टाकणार. आणि यांनी जर बहिष्काराची भाषा केली तर किती अडचणीत होईल. म्हणून मी सांगतो, अजूनही सांभाळा. त्या दरिंदे पाटलाच्या पाठीमागे मराठा समाज त्यांनी आवाज उठवला पाहिजे की आम्हाला याचं नेतृत्व मान्य नाही. गावागावामध्ये लढाया लावणारा, समाजामध्ये दुश्मनी पसरवणारा हा दरिंदे, याला परत याचा आवाज बंद करण्यासाठी आम्हाला सांगू नका. मराठा समाजानेच हे काम केलं पाहिजे. आणि आपल्याला कल्पना आहे, यशवंतरावांपासून सगळ्यांनी आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांनी या सगळ्यांना जवळ घेऊन राज्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं सगळ्यांना घेऊन. याच पावलावर पाऊल टाका, एवढंच मला सांगायचं आहे. आणि पुन्हा एकदा सांगतोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना बरोबर डोक्यात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.